मूलभूत आहे की एखाद्या महिलेला कोणत्याच प्रकारे त्या महिलेला जे आहे नाव त्यांचं खराब होता कामा नये का, त्याच्यामुळे कोणाचंच नाव हे करता येत नाही, प्रसिद्ध करता येत नाही। दुसरी बहीण कोण आहे? दुसरी बहीण कोण आहे? तर ती वंजारी समाजाची आहे। त्या बहिणीला काय काय अपशब्द वापरले, कशा कशा प्रकारे विशाखाच्या गाईडलाईन्स मध्ये अत्याचार होतो, महिला अत्याचार होतो, हे त्या संहितेमध्ये येत आहे। ह्या लिंग पिसाटांनी तेही करून पाहिलं। आणि तिसरी बहीण कोण आहे? तर ती आदिवासी समाजाची आहे, ती आदिवासी समाजाची आहे। हे लिंग पिसाट कसे व्यक्त झाले हे सुद्धा पुराव्यानिशी आता कायदेशीर सत्य आहे। आणि म्हणून काल FIR दाखल झालेला आहे। FIR मधले जे तथ्य आहेत हे अत्यंत गंभीर आहेत। कशा प्रकारे हे लिंग पिसाट वर्तन करत होते हे त्याच्यात आलं। आदिवासी महिलेला कशा प्रकारे बेअब्रू करण्याचा प्रयत्न केला हे त्या FIR मध्ये आलं। त्या FIR मध्ये विनयभंगाच्या संबंधित त्या FIR मध्ये कशा प्रकारे आदिवासी अट्रॉसिटीज फार तुम्हाला सांगतो रेकॉर्डवर दिसत नाहीत, येत नाहीत, परंतु कालची वस्तुस्थिती बोलकी आहे, दिसती आहे, मुंबई महानगरामध्ये घडलेली आहे, ते सुद्धा रेकॉर्डवर आलेलं आहे। पोलिसांनी अत्यंत सचोटीनं कालचा FIR त्या लिंग पिसाटांच्या विरुद्ध रजिस्टर्ड केलेला आहे। त्या लिंग पिसाटांना तुम्हाला सांगायचंय मला की त्यांच्या विरोधातले जे कलम आहेत ते 7 वर्षापासून जन्मठेपेपर्यंत त्यांना शिक्षा होऊ शकते। 7 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते। असे गंभीर कलम त्या लिंग पिसाटांच्या विरुद्ध काल पोलिसांनी नोंद केलेले आहेत। त्याचे पुरावे देखील पोलिसांनी अत्यंत काळजीने एकत्रित केलेले आहेत। आणि म्हणून तुम्हाला सांगतो ह्या लिंग पिसाटांनी स्वतःचा बचाव कसा करावा तर त्या उद्देशाने एक थातूर मातूर तक्रार देण्याचा प्रयत्न जे आहे आमच्या सन्माननीय संचालकांच्या विरुद्ध करण्याचा प्रयत्न केला। परंतु ते सन्माननीय मॅजिस्ट्रेट इतकी शिक्षा होणाऱ्या सुद्धा तरतुदी नाहीत। किंबहुना आम्ही पोलिसांसमोर जाऊनच त्या केसचा निपटारा होऊ शकतो इथपर्यंतच आहे। त्यामुळे आता दूध का दूध पाणी का पाणी झालंय। लिंग पिसाटांची अंडी, सडन प्रोवोकेशन, महिलांना अत्याचारापासून त्यांचं संरक्षण, संविधानिक संरक्षण, आर्टिकल 21 भारतीय संविधानाच्या अर्थानं महिलावर अत्याचार होऊ नये याच्यासाठीचं संरक्षणार्थ काल त्या लिंग पिसाटांची अंडी केलेली आहे। आणि ज्या लिंग पिसाटांची अंडी केली ती जे धाडस